विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेली, वित्तविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी आजचा हा व्हिडिओ. तर मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते. यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला. ज्योतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. ज्योतिबांचे आजोबा शेरीबा गोरे माधवराव पेशव्यांच्या दरबारात सजावटीचे कामकाज करत असत. यावेळी पेशव्यांची त्यांना 35 एकर जमीन फुलांच्या व्यवसायासाठी दिली होती. यानंतर फुलांच्या व्यवसायामुळे गोरे घराण्याला फुले म्हणून ओळखले जाऊ लागले. आजोबांच्या मृत्यूनंतर ज्योतिबांचे काका राणूजींनी सदरील 35 एकर जमीन हडप केली. यामुळे नंतर ज्योतिबांचे वडील गोविंदराव हे भाजीपाल्यांचा व्यवसाय करू लागले. त्यांचे मूळ गाव कडगुण तालुका खटाव जिल्हा सातारा हे होते. महात्मा ज्योतिबा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने मुंबईतील सभेत 1888 मध्ये त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. महात्मा फुलेंवर थॉमस पेन यांच्या द राईट ऑफ मॅन, जस्टिस अँड ह्युमॅनिटी, कॉमन सेन्स, द एज ऑफ रिझन या पुस्तकाचा प्रभाव होता. तसेच जुलै 1887 मध्ये ज्योतिराव फुले यांना पक्षाघाताचा आजार झाला. 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा फुलेंची मध्यरात्री 2 वाजता पुणे येथे वयाच्या 63व्या वर्षी निधन झाले. अंत्ययात्रेच्या वेळी जो टिटवे धरतो त्याला वारसा हक्क मिळतो असल्याने ज्योतिरावांचे पुतणे आडवे आले आणि ज्योतिरावांचा दत्तक पुत्र यशवंतरावांना विरोध करू लागले. त्यावेळेस सावित्रीबाईंनी धैर्याने पुढे आल्या व ते स्वतः टिटवे हातात धरले. अंत्ययात्रेच्या अग्रभागी चालल्या आणि स्वतःच्या हाताने ज्योतिरावांच्या पार्थिवाला अग्नी दिला. यशवंतराव हा मोदीबाईचा मुलगा असल्याने त्याला कुणीही मुलगी द्यायला तयार नव्हते. तेव्हा कार्यकर्ता ज्ञानोबा कृष्णाजी सासाने यांच्या राधा नावाच्या मुलीशी 4 फेब्रुवारी 1881 रोजी विवाह यशवंताचा करून दिला गेला होता. यशवंत व राधा यांचा हा विवाह महाराष्ट्रातील पहिला आंतरजातीय विवाह होय.